Hi students, I am Sekhar Mande. Welcome to you my YouTube channel once again. आपण क्लास 9th वर जो चॅप्टर नंबर 1 आहे मॅथमॅटिक्स फर्स्टचा सेट संच त्याच्यापर्यंत आतापर्यंत आपण 4 व्हिडिओ रिलीज केले. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काय केलं, काही एक्सरसाइज घेतली. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेफिनेशन बघितली सेटची. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय, प्रॉब्लेम सेट फर्स्ट घेतोय. संकीर्ण प्रश्न संग्रह हा या चॅप्टरचा शेवटचा व्हिडिओ आहे. पूर्ण महाराष्ट्रातून, आपल्या जिल्ह्यातूनच नाही पूर्ण महाराष्ट्रातून आपल्या या व्हिडिओला चांगला प्रतिसाद येतोय. तीच माझी ताकद बनते आणि मी तुम्हाला चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना पाठवा, आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना ते शेअर करायला विसरू नका. इकडे लक्ष द्या. आता आपण प्रॉब्लेम सेट फर्स्ट बघतोय. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपला प्रश्न काय, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. यापूर्वी आपण 8वीला पण सोडवलेले. आता 9th मध्ये आपण फर्स्ट MCQ सॉल्व्ह करतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. याचा अर्थ काय, बहुपर्यायी प्रश्न. याच्यामध्ये काय की आपल्याला 4 ऑप्शन्स राहतील, 4 पर्याय. त्याच्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. राईट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट. हा असा क्वेश्चन इथं असणार आहे. इफ m इज इक्वल टू 1 3 5, n इज इक्वल टू 2 4 6, देन m व्हॉट इज m इंटरसेक्शन n. m इंटरसेक्शन n म्हणजे काय, छेद, त्यांच्यातले कॉमन एलिमेंटचा सेट. मग आता m इंटरसेक्शन n बघा काय काय दिसतं तुम्हाला कॉमन. 1 3 5 आणि 2 4 6 बिलकुल डिसजॉईंट आहे. याच्यामध्ये बघा 1 3 5 सेट ऑफ ऑड नंबर्स आणि दिस इज सेट ऑफ इवन नंबर्स. 2 4 6 हा ऑड आहे आणि हे ऑड नंबर्स आहे, विषम संख्या आहे, समसंख्या. म्हणजे नो एलिमेंट इज कॉमन. सो दॅट इज एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे कोणता, 5 जो आपण हे केलं आहे. म्हणून आपलं करेक्ट हे काय, C. तुम्ही जास्तीत जास्त एवढं लिहिलं तरी चालेल, पण जास्तीत जास्त तुम्ही असं एवढं लिहू शकता, जास्त काही लिहिण्याची गरज नाही. नेक्स्ट वन, P इज इक्वल टू सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज an odd natural number and x is greater than 1 but less than or equal to 5. आता याचा मिनिंग बघा, 1 greater than x less than or equal to 5. याचा मिनिंग less than 5 or equal to 5 म्हणजे 5 सुद्धा याच्यात येणार आहे, पण याच्यात 1 येणार नाही. कारण काय, ग्रेटर दॅन 1 म्हटलं, 1 पेक्षा मोठा. आणि कोणता नंबर म्हटलेला आहे, नॅचरल नंबर. बरोबर. मग काय कोणता येईल आपलं सेट, की 1 ऑड नॅचरल नंबर. कोणता म्हटलेला आहे, ऑड नॅचरल नंबर. बरोबर. मग 1 याच्यात नसणार आहे. नेक्स्ट ऑड नंबर काय, 1 2 3 5 मध्ये, पण 1 इज नॉट देअर, ओनली आहे 3 अँड 5. मग काय आपला तो फक्त काय 3 5. सो D is our right option, right choice. So we can write D and if the option answer तुम्ही लिहू शकता. जास्त काही लिहिण्याची गरज नाही. ओके. नेक्स्ट वन. Now third example is P is equal to set of 1 to up to 10. What type of set is? Set P is. P कोणत्या प्रकारचा सेट आहे. मग बघा आता, नल सेट आहे का, नाही, कारण याच्यात एलिमेंट्स आहे. इन्फानाइट सेट नाही, काउंटेबल 10 पर्यंत. आणि थर्ड वन काय, फायनाइट सेट. यस, इट इज फायनाइट. वी कॅन काउंट द एलिमेंट, दॅट इज 1 2. हिअर नॉट एलिमेंट बट देर इज 3 4 5 6 7 8 9 10. 10ला ही लिस्ट काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. म्हणून काय आपलं आन्सर काय, फायनाइट सेट. C इज द राईट चॉईस, फायनाइट सेट. त्याच्यानंतर बघा, M union n is equal to 1 2 3 4 5 6 and m is 1 2 4, then which of the following represents set n. काय दिलं, M union n 1 2 3 4 5 6. त्याच्यापैकी बघा 1 2 4 कोणते कोणते, 1 2 आणि 4 कशामध्ये, M मध्ये. आता n मध्ये आपल्याला एक्सपेक्टेड काय, 3 5 6 तर पाहिजेच. 1 2 4 असलं तरी चालेल, पण 3 5 6 कंपल्सरी पाहिजे, तरच काय होईल, त्याची युनियन तयार होईल. मग बघा आता 1 2 3 आहे नको, म्हणजे 1 2 3 असलं चालेल, पण आपल्याला काय पाहिजे, 3 5 6 पाहिजे. त्याच्यापैकी फक्त 3 इथे बघा आता 3 4 5 6 म्हणजे 3 5 आणि 6 इथे आहे. 4 कॉमन आहे, 4 आपण एकदाच लिहिणार आहे. याच्यात बघा 2 5 6
पण याच्यात काय 3 नाही आहे म्हणून हा पण येणार नाही. 4, 5, 6 याच्यात पण 3 नाही म्हणून फक्त आपलं राईट चॉईस काय 3, 4, 5, 6. पहा 3, 4, 5, 6 ने काय होईल 3, 4, 5, 6 आणि 1, 2, 4 याच्यापैकी 4 कॉमन आहे. काय मग आपला जो 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5, 6 ही आपली युनियन होईल म्हणून बी इज आवर राईट चॉईस. दॅट इज 3, 4, 5, 6. त्याच्यानंतर बघा लास्ट वन व्हेरी इंटरेस्टिंग. 5th वन. इफ P is a subset of M, then which of the following set represent P intersection P union M? P काय दिलेलं आहे सबसेट दिलेला आहे कोणाचा M चा. जस्ट हा P आणि हा M. आपल्याला काय विचारलेलं आहे P इंटरसेक्शन. आता P युनियन M म्हणजे काय पूर्ण येईल एवढा. त्याच्यातला PC याचं इंटरसेक्शन M ह्या P युनियन M चं हे काय राहील फक्त P राहील. काय राहील ओनली P. म्हणून काय आपला जो आन्सर काय P इज द राईट चॉईस. सो A इज आवर आन्सर. A इज राईट चॉईस आणि P इज इट्स आन्सर. क्वेश्चन नंबर 1 6 MCQ. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स? खालीलपैकी कोणते सेट्स काय एम्प्टी रिक्त संचय दाखवायचे. सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स काय या अशा लाईन्स पॅरलल त्यांना काय म्हणतो आपण पॅरलल लाईन्स. आणि तो काय म्हणतो त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पण काय आपलं डेफिनेशनमध्ये दिलं पॅरलल द लाईन्स विच आर नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजेच काय यांच्यामध्ये कॉमन पॉईंट नाहीच आहे बरं. म्हणून काय आपलं पहिलं ऑप्शन काय राईट आहे. पण बाकीचे ऑप्शन बघतो आपण. सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स. सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स आहे आपल्याला माहिती आहे की 2 आहे त्याच्यामध्ये एक नॉट एम्प्टी. नंतर मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 days बरं. त्याच्यात 28 आणि 29 फेब्रुवारी आहे त्याच्यामध्ये बरं. म्हणजेच काय फेब्रुवारी महिना याच्यात आहे तर दिस इज नॉट एम्प्टी सेट. एक इलिमेंट याच्यात आहे. नंतर एक्स बिलॉंग्स टू आय एक्स इंटिजर अँड ग्रेटर दॅन -1 अँड लेस दॅन 1 म्हणजे 0 इज देअर. सो 0 इज 1 इलिमेंट इज देअर. सो इट इज नॉट एम्प्टी. सो आवर ओनली राईट चॉईस इज A. सो A इज हिअर. वी कॅन राईट सेट ऑफ intersecting points of parallel lines. हे काय रे आपलं राईट चॉईस. आता बघा क्वेश्चन नंबर 2 पण आपल्याला कसा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 इज ऑल्सो MCQ. तो पण दिला आहे. करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 हा सुद्धा आपल्याला MCQज म्हणून दिलेला आहे. हो आपण त्याच्यापैकी पहिलं विच ऑफ द फॉलोइंग collections is a set. Which of the following collection is a set? Set ची डेफिनेशन माहिती आहे. The set, the collection of objects we can describe definitely and correctly. जे आपण वेल डिफाईन आहे त्यालाच काय म्हणतो आपण ज्याच्यातले एलिमेंट्स आपण करेक्ट सांगू शकतो परफेक्ट आणि करेक्ट सांगू शकतो त्यांनाच काय म्हणतो आपण त्या कलेक्शनला काय म्हणतो आपण सेट. मग आता बघा कलर्स ऑफ द रेनबो आपल्याला माहिती 7 कलर्स आहे त्याच्यामध्ये म्हणजे हा काही राईट चॉईस. पहिला चॉईस राईट आहे पण बाकीचे पाहू आपण. टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस आपण सांगू शकत नाही कोणतं टॉल आहे कोणतं शॉर्ट आहे बरोबर. त्याच्यानंतर बघा रिच पीपल इन द विलेज हे पण लिस्ट बनवायला सांगितलं तर एक येणार नाही. रिच पीपल इन द विलेज हे सुद्धा काय नॉट सेट. इझी एक्झाम्पल्स इन द टेक्स्ट इन द बुक आपल्या बुकमध्ये इझी एक्झाम्पल्स काय काही विद्यार्थ्यांना कोणता इझी वाटेल कोणाला कोणता हार्ड वाटेल बरोबर. म्हणजे लिस्ट सारखी येणार नाही. फक्त कोणती येईल मग colors in the rainbow. So A is the our right choice. Colors of the rainbow, it is right option. Okay, now question number 2, second question, second MCQs. Which of the following set represent N intersection W? Now what is N? N काय set of natural number 1 2 3 and W is set of whole numbers including 0 in natural. एक एलिमेंट जास्त आहे कशामध्ये याच्यामध्ये पण दोघांचा कॉमन काय राहील मग हा येणार नाही कॉमनमध्ये काय येईल 1 2 3 अँड 1 2 3 4 एवढा पार्ट कॉमन. सो दिस इज अगेन N. सो N इंटरसेक्शन W काय वाटेल N म्हणजेच कोणता येईल 1 2 3 अप टू दिस. सो A इज ऑप्शन. A इज राईट ऑप्शन. बरं. त्याच्यानंतर बघा
P is equal to set of all x such that x is a letter of the word Indian. इंडियनचं लिहायचं. मग काय काय IN D I डबल आलेला आहे बरोबर, ये एन पण आलेला आहे. मग काय काय फक्त बघा IND याच्यामध्ये कोणता आहे IND ये आलेलं नाही याच्यामध्ये बरोबर, कारण ये आहे इथे इंडियन. बघा परत बघा IN आहे, D आहे, डबल आले तर एकदाच घ्यायचं आहे बरोबर, ये आहे नंतर D पण आहे म्हणून काय बी राईट चॉईस येईल. याच्यात बघा I डबल आलेला आहे, याच्यात I नाही आहे बरोबर. मग आता बघा हा काय B इज द राईट चॉईस, INDE. त्याच्यानंतर बघा फोर्थ वन बघा, इफ T इज इक्वल टू 1 2 3 4 5 अँड M इज इक्वल टू 3 4 7 8 देन T युनियन M. आता याच्यात बघा किती एलिमेंट्स आहे, 1 2 3 4 5 एलिमेंट्स आहे आणि याच्यात किती 1 2 3 4. याच्यापैकी बघा 3 4 हे एलिमेंट कॉमन आहे. मग बघा 3 4 ला एकदाच 1 2 3 4 5 6 7 जो M युनियन येईल आपलं M युनियन T किंवा T युनियन M त्याच्यात 7 एलिमेंट आपल्याला पाहिजे बरोबर. मग आता याच्यात बघा 1 2 3 4 5 पण एक कोणता नाही याच्यात 1 2 8 नाही याच्यात बरोबर. हा जो 8 आहे हा नाही याच्यात म्हणून काही हा 8 येणार नाही. नंतर बघा 1 2 3 4 नाही याच्यामध्ये, नंतर 1 2 3 4 5 बरोबर आणि 7 8 बरोबर. म्हणजेच काय हा C आपल्याला राईट आहे, हा तर नाहीच आहे बरोबर. म्हणजेच काय C हे काय बघा 1 2 3 4 5 7 8 चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपल्याला करेक्ट करायचं आहे. मग बघा आता की विद्यार्थी मित्र जर तुम्हाला काय करावं लागतं की तुम्ही जर स्वतःला चांगलं सांगायचं असेल कोणाला तर आपण काय करतो इतरांना वाईट ठरवतो बरोबर. मग तसं आपलं ऑप्शनचं सुद्धा आहे. जर आपल्यापैकी 4 ऑप्शन्स दिलेले असतील तर 3 कसे नाही आहे आपण काय दाखवू शकलो पाहिजे की 3 हे नाही आहे, तर उरलेला चौथा काय राहणार आहे आपला राईट ऑप्शन राहील. या पद्धतीने सुद्धा आपण MCQs सोडू शकतो. ओके, नाउ विल टेक क्वेश्चन नंबर 3. आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप 72 persons स्पीक इंग्लिश अँड 43 persons स्पीक फ्रेंच. काय काय 43 persons स्पीक फ्रेंच, 72 persons स्पीक इंग्लिश, टोटल out of 100 each one out of 100 persons speak at least one language. हे पण महत्त्वाचं बघा की दोन्ही 100 पैकी कोणी एक तरी लँग्वेज काय करताय स्पीक करताय बरोबर. देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश, हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच अँड हाऊ मेनी देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. काय काय काढायचं बघा आपल्याला आता. आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप, पूर्ण जितके आपण काय करतोय स्टडीमध्ये घेतलेले ऑब्झर्वेशनमध्ये ते सर्व आपल्या याच्यात येणार आहे. कारण काय आपली ही कंडिशन दिलेली आहे की आउट ऑफ 100 पर्सन्स स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज, याच्यापैकी एक कोणती तरी तो बोलतो. म्हणजे सगळे आपल्या एक्झाम्पलमध्ये इन्क्लूड झालेले. आता बघा पाहू आपण. लेट ही set of students speak English. Again here set of students speak French. Again intersection here set of students speak English and French both. त्याच्यानंतर युनियन F set of students speak at least
वन लँग्वेज. काय युनियन एफ मध्ये काही कमीत कमी एक लँग्वेज बोलणार आहे. मग काय काय आपल्याला देअरफॉर वी हॅव ही काय घेतलं आपण इंग्लिशसाठी, एफ फ्रेंचसाठी काय काय आपल्याला नंबर ऑफ इंग्लिश स्पीक इंग्लिश, नंबर ऑफ ई 72, फ्रेंचसाठी 43, नंबर ऑफ ई युनियन एफ 100 आणि नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ. हे काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं. इंग्लिश, फ्रेंच, त्याच्यानंतर बोथ लँग्वेजेस आणि ॲटलिस्ट वन लँग्वेज. सो वी गेट दिस डाटा. नंबर ऑफ ई 72, नंबर ऑफ एफ इज 43. नाउ वी हॅव बाय रिझल्ट या नंबर ऑफ ई युनियन एफ इज इक्वल टू नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ एफ मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ. मग काय आता व्हॅल्यू टाकू आपण 100, नंबर ऑफ ई 72, 43. आता नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ काय हा इकडे त्यांना प्लस होईल. 72, 2 + 3 5, 7 + 4 115. हा 100 तिकडे जाताना काय होईल मायनस 15. मग फर्स्ट आन्सर काय आला आपला आता की नंबर ऑफ ए इंटरसेक्शन. बघा आपल्या आन्सर अजून तीन आन्सर काढायचे आहेत आपल्याला. इंग्लिश, ओनली फ्रेंच अँड बोथ. मग हे बोथ मध्ये काही पहिला आन्सर काय येईल आपल्याजवळ आता ई इंटरसेक्शन एफ, दॅट इज स्पीक बोथ लँग्वेजेस. Therefore, number of persons speak both languages किती 15. त्याच्यानंतर बघा नंबर ऑफ पर्सन्स स्पीक ओनली इंग्लिश. आता काय येईल बघा आपण व्हेन डायग्रामने पाहू. ओनली इंग्लिश कसं येईल आता बघा हा आपला ई आणि हा काय एफ. आता बघा हा दोघांचा कॉमन हे किती आले आपल्याला 15. आता बघा ओनली इंग्लिशसाठी हे येतील फक्त इंग्लिश. आता हा सेट कसा लिहिणार आहे आपण ई मधून काय मायनस करायचं आहे नंबर ऑफ एलिमेंट इन ई मायनस नंबर ऑफ एलिमेंट इन ई इंटरसेक्शन एफ. बरोबर. मग काय नंबर ऑफ ई मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ. ई मध्ये किती आपल्याजवळ 72 मायनस 15 किती 12 मायनस 5 7. सो 57 speak only English. Similarly, number of persons speak only French. Number of EF minus हा किती मग आता 43 minus 15 that is 28 persons speak only French. Now dear student, question number 4 is 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pradnya on the occasion of tree plantation week. 70 trees planted by Parth, 90 trees planted by Pradnya on the occasion of tree plantation week. Out of these 25 trees planted by both दोघं मिळून लावलेले of them together, how many trees were planted by Parth or Pradnya. और म्हटले तर काय काढायचं आपल्याला पार्थ और प्रज्ञा म्हणजेच काय काढायचंय युनियन काढायचंय. बरोबर. लेट ये तुम्ही कोणतेही घेऊ शकता. सेट ऑफ ट्रीज
planted by Parth. B. Set of trees planted by Pratnya. Therefore, A intersection B, set of trees planted by both A union B planted by Parth or Pratnya or together. So here we get, therefore we have number of A, number of B, number of A intersection B and number of A union B. अथवा आपल्याला काय काढायचं आहे, नंबर ऑफ ए युनियन बी काढायचं. नंबर ऑफ ए किती दिले 70, नंबर ऑफ बी 90, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 25. जेवढे वर्ड प्रॉब्लेम असतील ते सर्व लिहून काढा, सोडवा, नोटबुक घ्या, टेक्स्टबुक असतील ठीक आहे, नोट मी सर्व क्वेश्चन्स लिहितोय, इथून पण लिहिले तरी चालेल. व्हिडिओ पॉज करायचा आणि व्यवस्थित आन्सर्स, क्वेश्चन आन्सर तुम्ही लिहू शकतात. ए युनियन बी काय येईल, ए युनियन बी हे फाइंड आउट करायचं आहे. बघा आता बाय रिझल्ट किंवा वी नो दॅट लिहू शकतो मी. बाय रिझल्ट नंबर ऑफ ए युनियन बी मग किती 70 प्लस 90 मायनस 25, 160 मायनस 25 दॅट इज 135. therefore 135 trees planted by together or planted together. Now we'll take question number 5. If n number of A is 20, number of B is 28 and number of A union B is 36, then number of A intersection B find out करायचे. मग बा त्यासाठी number of elements in intersection and union त्याच्यातला आपला हा रिझल्ट यूज करायचा आहे. वी नो दॅट नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी, एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा हा, म्हणजे आपल्याला त्याला ॲडजस्ट करता येतो. बरोबर. नंबर ऑफ ए युनियन बी किती 36, 20 प्लस 28 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, ए इंटरसेक्शन बी फाइंड करायचं आहे. हा मायनस इकडे त्यांना काय प्लस, therefore number of A intersection B 20 and 28 किती 48, हा प्लस 36 तिकडे आता नका मायनस 36, and therefore number of A intersection B 48 minus 36 किती 12. 12 is the right answer. Now next question is question number 6. In a class 8 students out of 28 have a dog as their pet animal at home. 6 students have cat as their pet animal. 10 students have dog and cat both. Then how many students not have a dog or cat as their pet animal at home? पण हे टेक्स्ट बुक मध्ये एक्झाम्पल आहे, पण आता बा इथे 8 आणि 6 आहे. 8 आणि किती 6 आणि त्यांनी दोघं मिळून 10 आहे, म्हणजे एक्झाम्पल आपल्याला काय वाटतं रॉंग वाटतंय. बा नवीन एडिशन मध्ये आलेलं असेल, पण माझं जो जे त्याच्यात तिथे करेक्शन करून घ्या. इथं 18 करा आणि इथं किती करायचं 16. आता होईल करेक्ट क्वेश्चन होईल. बरोबर. आता इन अ क्लास किती 18 स्टुडंट्स हॅव डॉग ॲज पेट ॲनिमल, 16 स्टुडंट्स हॅव कॅट ॲज पेट ॲनिमल आणि 28 स्टुडंट्स काय हॅव 28 स्टुडंट्स काय क्लासमध्ये आहे. बरोबर. ऑब्झर्वेशनमध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे की किती स्टुडंटकडे एकही पेट ॲनिमल नाही, देर इज नो पेट ॲनिमल ॲट होम. डॉग और कॅट कोणत्याच त्यांच्याकडे पाळीव प्राणी नाही, आपल्याला हे काढायचं आहे. मग आता बा लेट हे सेट ऑफ स्टुडंट्स
हॅव्हिंग पहिल्यांदा काय डॉग ॲज पेट ॲनिमल. बी set of students having cat as pet animal. A intersection B set of students having both dog and cat as pet animal. And number of A union B, set of students having at least one pet animal. Now by result, we have number of A union B, number of A plus, now here we have just we write numbers, therefore we have number of A किती आपला जो 18, number of B 16, number of A intersection B is equal to 10. By result, we have number of A union B, number of A plus number of B काय काय number of A लिहिलं 18, number of B 16, number of A intersection B is 10. आता काय by result we have number of A union B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B. आता तुमचा हा फॉर्म्युला लर्न झाला असेल सगळ्यांचा, लक्षात ठेवा फॉर एव्हर पुढे लागणार आहे तो. मग काय लागतं number of A union B, number of A is 18, number of B is 16 minus 10, that is 34 minus 10 is equal to 24. So at least one pet animal, number of students having at least one pet animal is 24. पण आपलं काय आन्सर संपलेलं नाही अजून, काय क्वेश्चन इज नॉट एंडेड काय. therefore number of students does not have any pet animal is equal to काय आपलं total students minus number of टोटल स्टुडंट जेवढे स्टुडंट्स क्लासमध्ये असतील त्याच्यातून काय करावं लागेल आपल्याला ए युनियन बी, दॅट इज ॲटलिस्ट वन ॲनिमल इज हिअर. सो व्हॉट वी गेट 28 minus 24, that is 4. So 4 students have not any pet animal. This is your last answer. आता क्वेश्चन नंबर 7 काय आहे, रिप्रेझेंट द युनियन ऑफ टू सेट्स बाय वेन डायग्राम फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. हे काय करायचं आपल्याला, वेन डायग्रामने काय करायचं आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. बघा आता हे 1 3 4 5 7 दिलेलं आहे, त्याच्यानंतर बी काय दिले 1 4 8, दिस इज ए, दिस इज बी. का आता याच्यात कॉमन कोण दिसतंय 4, हा 4 इथं लिहिला. नंतर बघा 3 5 7 ए, नंतर इकडे काय बी मध्ये कोण राहिला आता 1 आणि 8, 1 8, आणि याला आपण काय करू शकतो असं शेडिंग करू शकतो. दिस इज युअर ए युनियन बी. हां, त्याच्यानंतर सेकंड पी अँड दिस इज युअर क्यू.
काय दिसेल दोघांमध्ये कॉमन? ए बी सी ई एफ. ई इज ओनली कॉमन, ऑल्सो बी इज कॉमन. मग काय बी आणि ई इथं येईल. हा दोघांचा कॉमन पार्ट पी आणि क्यूचा. काय काय ते ए सी अँड एफ हिअर एल एम एम. त्याला शेडिंग करू शकता तुम्ही. हा तुमचा ए युनियन बी. त्याच्यानंतर बघा पी काय दिलंय? सेट ऑफ ऑल एक्स दॅट एक्स इज ए प्राईम नंबर बिटवीन 80 अँड 100. काय 80 आणि 100 मधला दिलेला आपल्याला प्राईम नंबर बिटवीन 80 अँड 100. मग काय आता बघा पी आधी आपण काय करू? एक्स लिस्ट मेथडमध्ये बघू. 80 नंतर काय 81, 82 काय प्राईम नंबर नाही, कॉम्पोजिट नंबर आहे. 83 नंतर काय 84, 85, 86 कोणता आहे? नंतर 87, 29 3 87 आहे. 88, 22 4 88 काय 89 येईल. त्याच्यानंतर 83, 91 90 तर नाही 91, 13 7 91. नंतर 13 आपलं 92 इज ऑल्सो इवन नंबर, सो इट इज नॉट प्राईम नंबर. अगेन 93, 31 3 93, 94, 95, 96 अँड 97 कोणाच्या टेबलमध्ये नाही. 83, 89, 97, 99 नाही. बरोबर. हे काय प्राईम नंबर्स. वाय हां यांच्यामधले ऑड नंबर्स काय आता? 91, 93, 95, 97, 99. So by Venn diagram we can show that this can be shown by this x y, which is common. 97 is common, so here 83, 89, here is 91, 93, 95, 97 is here 99. This is your x union y. शेडिंग ने आपण दाखवू शकतो. So this is your x union y. Now question number 8 is write the subset relation between the following sets. X set of all quadrilaterals, second y set of all rhombus, yes set of all squares, again set of all parallelograms and set of all rectangles. आता quadrilaterals म्हणजे काय? हॅव्हिंग 4 साइड्स. याच्यात आता बघा हे हा क्वेश्चन सोडवण्यासाठी मी सांगितलं सेटमध्ये आपल्याला काय जनरल नॉलेजची आवश्यकता. जनरल नॉलेज म्हणजे प्री नॉलेज. आता यातल्यात काय आपल्याला की जे आपल्या ज्या फिगर्स दिलेल्या आहे त्या फिगरच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, तरच आपण हा काय करू शकतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता रोम्बस म्हणजे काय? ऑल साइड्स आर इक्वल अँड ऑपोजिट साइड्स आर पॅरलल. दिस इज रोम्बस. समभुज चौकोन. त्याच्यानंतर स्क्वेअर इज अगेन रोम्बस बट वन कंडिशन इज मोर, दॅट इज दिस इज हॅव्हिंग ऑल अँगल्स आर इक्वल. याच्यात सर्व अँगल्स काय राहील? इक्वल मीन इच ऑफ 90 डिग्री. दिस इज स्क्वेअर. त्याच्यानंतर रेक्टँगल all sides opposite sides are equal and all angles are 90 degree. Opposite sides are parallel also. Here is parallelogram. Opposite sides parallel and congruent. इथे पण रोम्बस मध्ये opposite sides parallel and congruent. आता हे झालं चारी फिगर. पण पहिल्यांदा काय हे कोणत्याही आपण जर कोणताही क्वाड्रिलॅटरल घेतला, हे सर्व काय क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स आहे म्हणून काय येईल आपण दिस इज ऑल्सो क्वाड्रिलॅटरल, दिस इज ऑल्सो क्वाड्रिलॅटरल, ऑल आर क्वाड्रिलॅटरल. म्हणून आपल्याला काय आता वाय पहिल्यांदा काय वाय इज ए सबसेट ऑफ एक्स, यस इज ए सबसेट ऑफ एक्स, टी इज ए सबसेट ऑफ एक्स अँड व्ही
व्ही इज ए सबसेट ऑफ एक्स. हे सर्व काय 1 2 3 4 हे एक्सचे सबसेट आहे. आता बा रोम्बस आणि स्क्वेअर, स्क्वेअरमध्ये एक कंडिशन जास्त आहे कोणाची, कोणापेक्षा, रोम्बसपेक्षा. बरोबर. अगेन देर इज वी कॅन सेट एवढी स्क्वेअर इज ए रोम्बस. प्रत्येक स्क्वेअर काय रोम्बस आहे, पण प्रत्येक रोम्बस हा काय स्क्वेअर नाही. बरोबर. एव्हरी स्क्वेअर इज ए रोम्बस. बरोबर. म्हणून काय आपलं स्क्वेअर, स्क्वेअर इज ए सबसेट ऑफ रोम्बस वाय. अगेन पॅरलोग्राम, पॅरलोग्रामचं पण तेच सांगू आपण. एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलोग्राम, बट एव्हरी पॅरलोग्राम इज नॉट ए रेक्टँगल. सो टी इज ऑल्सो सबसेट ऑफ T, that is sorry, V is a rectangle is a parallelogram, so V is a subset of T. Also every square is a rectangle. Square हा काय rectangle आहे म्हणून काय S is a subset of V. प्रत्येक स्क्वेअर काय रेक्टँगल आहे. सिमिलरली प्रत्येक रोम्बस, एवढी रोम्बस इज ए पॅरलोग्राम. रोम्बस सुद्धा काय पॅरलोग्राम आहे. वाय इज ए सबसेट ऑफ टी. एवढी रोम्बस इज ए पॅरलोग्राम. दिस इज द सबसेट रिलेशन बिटवीन, टोटल सबसेट रिलेशन बिटवीन these sets. For the next ninth one, if M is any set, then write M union phi and M intersection phi. मग आता M युनियन फाय आपण याच्यात बघितलं, M आणि युनियन फाय याच्यात मोठा कोण आहे M, फाय काय एम्प्टी सेट आहे म्हणून M युनियन फाय काय M. त्याच्यानंतर अँड M इंटरसेक्शन फाय, याच्यात लहान सेट कोणता आहे फाय. बरं, म्हणजेच काय नो एलिमेंट्स, दोघांमध्ये कॉमन एलिमेंट्स काहीच येणार नाही, म्हणजेच काय एम्प्टी सेट म्हणून फाय येईल आन्सर. बघा त्याच्यानंतर 10th वन आपल्याला एक व्हेन डायग्राम दिलेली U, त्याच्यात काय दिलं आहे दोन सेट दिले ए आणि बी. ए मध्ये 2 3 7 1 5, बी मध्ये काय दिलं 8 9 10, 8 9 10, नंतर 4 11 आणि 13. हा U हा काय दिला युनिव्हर्सल सेट. ऑब्झर्व द व्हेन डायग्राम अँड राईट द गिवन सेट्स. मग काय आता U मध्ये काय सर्व सिरियली लिहिण्याचा प्रयत्न करू. 1 2 3 4 5 6 आहे का नाही, 7 8 9 10 11 13. किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बरोबर. पहा काही मिस केलेले, 6 मिस आहे, अजून 12 मिस आहे, नीट लक्ष द्यायचे. नंतर ए इज 1 2 3, this is in both A and B, so it we take they are taken A also. 1 2 3 5 7. B again 1 5 8 9 10, 1 5 8 9 10, हे सर्व B मध्ये. नंतर A युनियन B, A union B means this in A and B except 4 39 11. so what we get 1 2 3, सिरियली लिहिण्याचा प्रयत्न करू. 1 2 3, 4 is not here, 5 7 8 9 10, and A union B only 1 and 5. Okay. Question number 11, last and very easy. If number of A is 7, number of B is 13, number of A intersection B is 4, then find number of A union B. So we know that number of A union B intersection B, number of A 7 plus 13 minus 4, 20 minus 4, that is 16 is very simple answer. पहा सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक शेअर आणि तुमचे कमेंट लिहिण्यास विसरू नका.
धन्यवाद.